जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक नवीन टॉपिक घेऊन आलोय. काळ, काम, वेग. त्यालाच आपण काय म्हणतो, टाइम अँड वर्क. तर मित्रा, सेंट्रल आणि आपली जी स्टेट गव्हर्नमेंटच्या जेवढ्या पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, त्याच्यामध्ये ह्या धड्यावर एक प्रश्न फिक्स आहे. कधी कधी दोन पण येतात. हे फेवरेट आहे एकदम धडा. येते लक्षात. आता हे क्वेश्चन तुम्ही कसे सोडवता मला माहित आहे. यातले जवळपास निम्म्यार्धी लोक काय करतात, सूत्र लावून सोडवतात. तर दाद्या, आजपासून बिगर सूत्राचा काळकाम कसा बघायचा हे तुला मी दाखवणार आहे. ठीक आहे, फक्त तू व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. शेवटपर्यंत बघितलं की बावड्या, काळकामाचा बिगर सूत्राचा कसा खाप 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 उडतो ते तुला दाखवतो. बघ आता भावा, आता हा जो काही धडा आहे त्यातले आपण डायरेक्ट काय करूया, एक 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 क्वेश्चन घेऊया. मग एक एक क्वेश्चन मध्ये ह्याचं जे काय बेसिक आहे ते मी प्रत्येक प्रश्नामध्ये सांगतो, मग तुझ्या लक्षात येऊन जाईल. येते लक्षात. तर बघ आता, पहिला प्रश्न बघा, लक्ष द्या. काय दिलंय, एक काम 12 दिवसात पूर्ण करतो, तेच काम पूर्ण करायला बी ला 24 दिवस लागतात. तर दोघं मिळून काय म्हणतंय, दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील. आता मला माहित आहे तुमच्यातले बरेच लोक म्हणतात सर ह्यात काय विषय, डायरेक्ट काय करा, 12 आणि 24 दोघाचा गुणाकार करा आणि त्याला ह्या दोघांच्या बेरजेनं भागा. चला, मग काय झालं, 24 आणि 12 ह्या दोघाचा गुणाकार नाही करायचा, तसंच ठेवतो. बरोबर आहे दाद्या. मग ह्या दोघार झाला 36, मग 12 एके 12, 12 त्रिक आणि 3 न कापले की 8, आणि असं 8 दिवस दाबात उत्तर येतं. बरोबर आहे का नाही, करेक्ट आहे का नाही, एकदम 100% बरोबर आहे दाद्या. तुझं काय सुद्धा चुकत नाही. मग याचं उत्तर आलं बी फॉर बाहुबली. बरोबर आहे का. मग आता बघ, दोन माणसासाठी हे केलं रे तू, पण मी आता तुला काय करतो, अजून एक प्रश्न देतो ना. आता सांग बरं कसं करणार. थांब, तुला एक प्रश्न देतो असा मस्तपैकी. हा, आता हे सांग बरं कसं करणार. ए एक काम 10 दिवसात, बी 12 दिवसात आणि सी 15 दिवसात करतात. तर तिघं मिळून ते काम किती दिवसात करतील, म्हणजे ए बी सी मिळून ते काम किती दिवसात करतील. आता काय करणार, आता कुठलं सूत्र लावणार, 3 माणसं आली, सूत्र बदललं. बरोबर आहे का. म्हणजे भावांनो, तुम्ही जे काही सूत्रानुसार जाताय त्याला लिमिटेशन आहे, त्या मर्यादा आहेत त्या. येते लक्षात. म्हणून माझं काय म्हणणं आहे, आजपासून बिगर सूत्राचं शिकायचं असेल तर मी तुला जे काय सांगतोय त्याच्याकडे जरा नीटवाणी लक्ष द्यायचंय. तर बघ, लक्ष दे भावा. काय करू आपण, बिगर सूत्राचं शिकायचं म्हणल्यावर थोडं डोकं शांत ठेवायचं आणि मी जे काय सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा. शेवटच्या गणितापर्यंत जर तुला मजा नाही आली तर बावड्या, व्हिडिओ जागेवर बंद करून परत आपला व्हिडिओ बघितला नाही तरी चालते. येते लक्षात. फक्त काय सांगतो, शेवटच्या गणितापर्यंत फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघायचा. तर बघ आता काय करायचं, एक काम 12 दिवसात करतोय आणि ब तेच काम पूर्ण करायला 24 दिवस घेतो. तर दोघं मिळून परत तेच काम किती दिवसात पूर्ण करतील असं म्हणते. आता सारखं तेच तेच काम म्हणले, काम काय करून ठेवले आपल्याला माहित नाही आणि आपल्याला काढायचं पण नाही त्यांनी काम काय केलं, फक्त किती दिवसात केलं ते काढायचं. आत्ता सांगितलं तसं सूत्रानुसार करायचं नाही. मग बिगर सूत्राचं कसं करायचं, मग थोडं लक्ष दे, इज्जत मध्ये सांगतो. बर, काय म्हणले, एक काम 12 दिवसात करतो, ब तेच काम 24 दिवसात करतो. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात करते. आता फक्त ध्यानात ठेव, अ न 12 दिवसात जे काही काम केलंय तेच सेम टू सेम काम ब न काय केलंय 24 दिवसात. म्हणजे दोघाचं काम कसं आहे बावड्या, सारखं आहे. मग दोघाचं काम सारखं आहे तर तुला काहीतरी काम मानायचं. आता मी मगाशी बोललो, काळकाम मध्ये जे काही बेसिक असेल प्रत्येक गणितात सांगतो. मग आता लक्ष दे, आजपासून तू 2 गोष्टी ध्यानात ठेवायच्या. काळकामचा कुठला जरी प्रश्न आला, पहिली गोष्ट, इथं जी कोण माणसं असतील त्या माणसांनी नेमकं काम काय केलंय, म्हणजे एकूण काम किती ते काढायचं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, की जी कोण माणसं आहे ती, जसं अ ब कधी कधी नाव देते, राम श्याम लखन जे काय असेल ते, तर ती जे कोण काम करणार आहे ती त्यांची काम करायची क्षमता, त्यालाच आपण कॅपॅसिटी म्हणतो. काय पाहिजे, काम करायची क्षमता. म्हणजे एकूण काम काय आणि काम करायची क्षमता, ह्या 2 गोष्टी कायम माहित पाहिजे त्या, म्हणजे बरोबर गाणं वाजते. आता लफडा काय झालाय, एक काम 12 दिवसात करतोय, ब 24 दिवसात करतोय. दोघांनी केलेलं काम कसं आहे भावा, सारखं आहे. दोघांनी केलेलं काम कसं आहे, सारखं आहे. सारखं आहे पण काय माहित नाही.
दोघांनी केलेलं काम सारखं आहे, पण काय काम केलं ते माहित नाही. मग काय करायचं, 12 आणि 24 ह्या दोघांना भाग जाणारी संख्या कुठली तरी मानायची. मग आता काय जर म्हणले सर मग 50 घ्या, बरं 50 ला 12 भाग जातोय का? बरं काय जर म्हणले मग सर एक काम करा ना, 36 घ्या, 12 ने 36 जातोय, 24 न जातोय का? नाही. म्हणजे ह्या दोघांना भाग जाणारी संख्या आणि ती लहान, तिलाच आपण काय म्हणतो, लसावी. काय म्हणतो, लसावी. तर भावड्या तुला काय करायचंय, लसावी काढायला शिकायचंय. आता हे लसावी काय चेक कराय बघ जरा. आता लसावी म्हणजे आता हे सेम, तुला एक दुसरं उदाहरण देतो. 10 आणि 15चा मला लसावी काढायचंय. म्हणजे लसावीचा अर्थ काय, लघुत्तम सामायिक विभाज्य. म्हणजे विभाज्य म्हणजे पाडा. त्याला आपण एका शब्दात जर लक्षात ठेवायचं म्हणलं, विभाज्य म्हणजे पाडा असतो. ठीक आहे. मग लघुत्तम सामायिक विभाज्य, आधी सामायिक शब्द आला, ह्याचा अर्थ दोघांमध्ये समान. विभाज्य म्हणजे दोघांचे पाडे. मग 10चा पाडा बोंबलणार तो, 10, 20, 30, 40, 50, 60 असं पुढं कडवर येईल. 15चा पाडा 15, 30, 45, 60, 75 हा असा कडवर येईल. मग आता ह्या दोन्ही विभाज्यामध्ये म्हणजे ह्या दोन्ही पाड्यामध्ये सामायिक म्हणजे समान आणि लहान. समान आणि लहान कोण आहेत आद्या? 30 आहे. तसं 60 पण आहे, पण लहान कोण आहे? 30 आहे. म्हणून 10 आणि 15चा लसावी किती झाला दाद्या? 30. येते लक्षात? बरोबर आहे का? हा. मग ही झालं इज्जत मध्ये. मग मी काय म्हणतो, एवढं नसतं करायचं. लसावी काढताना काय करायचं, लय सोपं आहे. बघ काय करणार, आपल्याला कोणाकोणाचा लसावी काढायचा आहे, 10चा आणि 15चा. मग तू काय कर, ह्या ज्या दोन संख्येच्या 10 आणि 15 त्यातल्या मोठ्या संख्येला वर लिहायचं आणि बारक्या संख्येला खाली लिहायचं. असं वर खाली लिहिता येते का नाही, दाबात लिहून टाकायचं आणि जेवढं कटतं तेवढं काटून टाकायचं. मग काय होईल, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. मग आता मला सांग, ह्या 3 आणि 2 ला परत भाग जातोय का? काय केलं, 15 आणि 10 ला जेवढा भाग जातो तेवढा लावून घेतला आणि भाग लावून झाल्यानंतर ह्या ज्या संख्या दिसते त्या ह्यांना परत भाग जातोय का? अजिबात जात नाही. मग थांबायचं आणि तिरपा गुणाकार करायचा. 15 दुनी 30 किंवा तिकडे जा, 10 त्रिक 30 आलेला तिरपा गुणाकार म्हणजेच दाद्या ह्यांचा लसावी असतो. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊया आपण. 24 आणि समजा 40 ह्या दोघांचा मला लसावी काढायचंय. मग तू परत काय करणार, मोठी संख्या वर, बारकी संख्या खाली. परत जेवढं कटतं तेवढं काटलं. मग काय जर म्हणले सर 4 न कापा, काप. 4 संघ 4 धाय आणि असा गाप दिशेनं तिरपा गुणाकार करणार आणि धन दिशेनं चुकणार. का? तर मी काय सांगितलं, भाग लावा, पण ह्यानंतर हे जे भाग लावून आलेल्या संख्या असते त्यांना परत भाग गेला नाही पाहिजे. आणि जर भाग जात असेल तर लावायचा. मग कितीनं जातोय, 2 न. मग बे पंचे आणि बे त्रिक. आता मला सांग, 5 आणि 3 ला भाग जातोय का? नाही जात. आणि मग तिरपा गुणाकार कर, 40 त्रिक 120 किंवा 24 5 120. मग आता 40 आणि 24 ह्या दोघांचा लसावी आला 120. येते लक्षात? तर अशा पद्धतीने आपल्याला लसावी काढायचंय. आता काय कार्य करते म्हणले सर, 3 संख्या आल्या तर काय टेन्शन नाही, 3 आल्या तर येऊ दे. असं दिलं 10, 15 आणि समजा तुला दिलं 30. मग आता मोठी संख्याला धरायचं. जेव्हा अशा संख्या येतात ना जास्त, तर मोठ्या संख्येला धरायचं आणि राहिलेले भाग जातोय का बघायचं. 10 न पण गेला, 15 न पण 30 ला गेला आणि 30 न 30 ला जातोच. म्हणून या तिघांचा लसावी किती आला बावड्या? 30 आला. येते लक्षात? पण त्याच्या जागी असं झालं असतं, 10, 12 आणि 30. मोठी संख्या कोणची? 30 आहे. मग 30 ला 10 न भाग जातोय, पण 12 जातोय का? नाही जात. म्हणजे 12 नडायला लागला. मग नडला की तुला माहिती आहे तोडला. मग काय करायचं, ह्या दोघांचा कार्यक्रम कर. 30 वर 12 खाली, जेवढं कटतं तेवढं काटून टाक. आता काय जर म्हणले सर 2 न 3 न कापू का? बावड्या जेवढ्या मोठ्या संख्येनं कापणार तेवढं कमी वेळेत उत्तर येणार. मग मी 6 न कापतो. 6 दुनी 12, 6 पंचे 30. आता भाव भाग जात नाही. मग तिरपा गुणाकार कर, 30 दुनी 60 किंवा 12 पंचे 60. येते लक्षात? म्हणून ह्या तिघांचा लसावी आला आता 60 आला, 60. येते लक्षात? बऱ्यापैकी लोकांना लसावी माहित असेल, नसेल तर आता शॉर्ट मध्ये सांगितलं, प्रत्येक गणितात थोडं थोडं सांगतो. पण माझं म्हणणं आहे, आपण ह्याचं पुढे जाऊन लसाई मसाई नावाचा एक स्पेशल धडा घेऊ, त्यावेळेस तुला ह्याच्यात डिटेल मध्ये बोलू आपण. ठीक आहे. आता आपल्याला गणितापुरतं जेवढं कामाचं तेवढं बोलूया. तर बघा, लक्ष द्या.
एक काम 12 दिवसात करतो, ब 24 दिवसात करतो, तर दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील? मग तुला मी आत्ताच सांगितलं, तुला दोन गोष्टीची गरज आहे, एकूण काम आणि क्षमता. आता ह्यांनी काम काय केलं माहित नाही आणि त्यामुळे क्षमता माहित नाही. मग मी काय सांगितलं, दोघांचं काम सारखं आहे म्हणून आपण काय करायचा, ह्या दोघांचा घ्यायचा लसावी. मग आत्ताच थोड्या वेळापूर्वी बोललो, मोठी संख्या 24 आहे, 24 ला 12 भाग जातोय का नाही, म्हणून ह्या दोघांचा लसावी आला 24. मग असं समजायचं ह्या दोघांनी केलेलं काम 24 आहे. आता काय जर म्हणले 24 काय, तुला काय म्हणायचं म्हण, 24 चपात्या हाणल्या, 24 खड्डं काढलं किंवा 24 काय तुला म्हणायचे, 24 भाग काम आहे असं समजायचं. बरं असं जाऊ दे, खड्डं काढलं त्या खड्ड्यात झाडं लावली असं समज. ठीक आहे, झाडे लावा झाडे उपटा नाही, झाडे जगवा, झाडे लावा झाडे जगवा. तर असं समजा ह्या दोघांनी जे काही काम केलंय ते सारखं आहे आणि ते सारखं काम कोणचं आहे, 24 झाडे लावायचं काम आहे. तर बघ मग आता 12 दिवसामध्ये 24 झाडं लावत असेल. साधा सोपा विषय आहे, गावाकडच्या भाषेत बोलायचं, लय स्टँडर्ड बोलले घडतंय. 12 दिवसात जर 24 झाडं लावत असेल तर एका दिवसाला किती झाडं लावत असेल रे दाद्या? साधा हिशोब आहे, 12 दिवसाला 24 झाडं तर एका दिवसाला 2 झाडे. सेम हा 24 दिवसाला 24 झाडं लावतो, 24 दिवसाला 24 झाडं लावतो, तर एका दिवसाला किती लावल? 1. मग चला एकूण काम भेटलं आणि दोघांची कॅपॅसिटी माहित झाली, म्हणजे क्षमता माहित झाली. मग गणितात काय म्हणलंय, तर दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील. मग चला, मग दोघे मिळून म्हणलंय, माहिती दोघे मिळून, ती तुझ्यासाठी लिहायला लागली, तिकडे डायरेक्ट कार्यक्रम करून टाकायचा. मग दोघे मिळून एका दिवसाला, आता दोघं एकदम तिथं जोडीने गेलेत कामाला, माणसं आहेत दोन्ही जोडीनं, जोड म्हणल्यावर काही जणांच्या डोक्यात वेगळा विचार आलाय. ठीक आहे, तर दोघं जण एकदम मिळून रानात गेली तिथं झाडं लावायला. मग ह्यो काय करणार, ह्याच्या हिश्श्याची 2 आणि ह्याच्या हिश्श्याचे 1, मग दोघांची मिळून किती झाडं लावून झाली? 3. मग दोघं मिळून एका दिवसाला 3 झाडं लावत्यात. एकूण काम करायचं आहे, म्हणजे एकूण काम किती आहे बावड्या? 24 झाडे लावणे काम आहे. मग एका दिवसाला 3 झाडं तर 24 झाडं लावायला किती? आता एकदम साधा सोपा हिशेब करायचा, एका दिवसाला 3 झाडं तर 24 झाडं लावायला किती? तर बघ 3 ची 8 पट आहे ना, 3 च्या पाड्यात 24 कधी येतं? 8 न गुणल्यावर. मग ह्याला पण 8 न गुणायचं द्या, तर दोघं मिळून ते काम 8 दिवसात करणार. किती? 8 दिवसात. आता मगाशी पण 8 आलतं, तू सूत्र लावलेलं, पण काय जर म्हणले सर मग ते माझं वालं बरं होतं, हे जरा लय त्रास देते. मी मगाशी सांगितले, तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला जर असं वाटलं मी शिकवलेला काळका तुला सुधारलंच नाही, मेंदू हँग झाला, माझा माल माझ्यापाशी, तुझा माल तुझ्यापाशी सेफ आहे, तुझ्या मालाला कोण धक्का लावत नाही बाबा. ठीक आहे, त्यामुळे फक्त कडवर बघ, 100% फायदा होणार आणि पुढं मजा येणार. शब्द आहे आपला. तर बघ, तर काय आलं उत्तर, दोघं मिळून ते काम किती दिवसात करतील? 8 दिवसात. कुठं आहे बाबा? बी फॉर बाहुबली. येते लक्षात? नेक्स्ट सेम क्वेश्चन आहे. आता पहिलं गणित आपण लय इज्जत मध्ये घेतले, आता बघ कसं करतो याला. काय म्हणले त्यानं? परत तेच विषय, काय एक काम 15 दिवसात करतो, न ते काम काय केले? 15 दिवसात केले. आणि पुढे जाऊन म्हणले ब तेच काम 10 दिवसात करतो, तर म्हणतंय दोघं मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करते. सेम गणित आहे. परत ठरल्याप्रमाणे काळकामचं कुठलं पण गणित आलं तर काय सांगितलं तुला, 2 गोष्टीची गरज आहे. कुठल्या 2 गोष्टी? एकूण काम आणि दुसरं ती जी कोण माणसं काम करते त्यांची कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. येते लक्षात? तर बघ मग आता 15 दिवसात जे काही काम करतो तेच काम ब 10 दिवसात करतो. मग या दोघांनी केलेलं काम सारखं आहे, मग दोघांनी केलेलं काम सारखं आहे, तरी येडोवाकडं काय मानायचं नाही, तर ह्या दोघांचा लसावी घ्यायचा. जर डायरेक्ट 30 दिसलं तर ठीक आहे, नाहीतर तुला दुसरा उपाय सांगितला, मोठी संख्या वर बारकी संख्या खाली, जेवढं कटतंय तेवढं काटून टाक. मग बघ भावा काय होतंय, 5 दुनी 10, 5 त्रिक 15. मग 3 आणि 2 ला परत भाग जातोय का? अजिबात जात नाही. मग 10 त्रिक 30, तिरपा गुणाकार करायचा, 10 त्रिक 30 किंवा 15 दुनी 30. तर ह्या दोघांनी केलेलं काम काय आहे? 30 आहे. आणि तुला सांगितलंय झाडं लावायचं काम दिलंय ह्यांना, मग दोघं मिळून 30 झाडं लावणार आहे ती. ठीक आहे, म्हणजे एकूण काम काय? 30 झाडे लावणे. पण आता काय झालंय, ह्यो 15 दिवसात 30 झाडं लावायचा आणि हा 10 दिवसात 30 झाडं. मग आता यांची कॅपॅसिटी किती तेवढी बघून घेऊया, म्हणजे झाडं लावायची क्षमता. मग हा 15 दिवसामध्ये जर 30 झाडं लावत असेल तर एका दिवसाला किती लावत असेल? 2. साधा सोपा हिशेब आहे, गावठी स्टाईल मध्ये करायचं.
परत हा 10 दिवसामध्ये 30 झाडं लावतो तर एका दिवसाला किती लावणार आहे? 3. आता काय झालं, परत दोघं मिळून एकदम गेले, दोघे मिळून. मग दोघं मिळून गेल्यानंतर काय होणार? एका दिवसाला हे जी 2 झाडं आणि हे जी 3 झाडं, दोघांची मिळून किती झाडं झाली? 5 झाडं झाली. मग आता दोघं मिळून एका दिवसाला 5 झाडं लावणार. एकूण काम म्हणलंय म्हणजे 30 झाडं लावायचं काम आहे. मग आता हे 30 झाडं किती दिवसात लावणार? भावा, एका दिवसाला 5 झाडं तर 30 झाडं लावायला 5च्या पाड्यात 30 कधी येतं? 5 सकू. मध्ये बोलू नको भावा. 5 सकू नाही, 5 संघ. मग ह्याची पण संघ किती झाली? 6 दिवसात. तर दोघं मिळून ते काम किती दिवसात करणार दाद्या? 6 दिवसात. सी फॉर कट्टाप्पा. नेक्स्ट, दोन्ही गणित एकसारखी होती. आता ह्या गणितात थोडा बदल झालाय, थोडा. बघ काय झाले, आता मगाशी एकटं दिलं तर एकटा हे काम 10 दिवसात, बी असं काहीतरी दिलं होतं. पण आता इथं काय म्हणलंय बघ, ए आणि बी दोघं मिळून 10 दिवसात काम करतात म्हणते. म्हणजे ए आणि बी दोघं जोडीनं मिळून ते सगळं काम 10 दिवसात करतात. मगाशी दोघं मिळून विचारलेलं, आता दोघांचं एकत्रित काम दिले 10 दिवसाच. आणि एकटा ए ते काम 20 दिवसात करतो. आणि जर ए न काम करायचं ठरवलं तर ए किती दिवसात करतोय बावड्या? 20 दिवसात करतोय. मग ती विचारते एकटा बी ते काम किती दिवसात करल? बीचं काम विचारले. मग परत ठरल्याप्रमाणे काय करणार? मी सांगितलं, ए न 10 दिवसात जे काम केले तेच काम बी न 20 दिवसात केले. म्हणजे दोघांचं काम सारखं आहे. आणि जर दोघांचं काम सारखं असल तर येडं वाकडं काय मानायचं नाही, दोघांचा लसावी. मग काय सांगितलं, जर संख्या हलक्या फुलक्या असल्या, एका पाड्यातल्या असल्या तर मोठ्या संख्येला धरायचं. मग बावड्या, ही मोठी संख्या 20 आहे, 20 ला 10 भाग जातोय का नाही? म्हणजे दोघांचा लसावी किती झाला? 20. नसेल तर मग काय सांगितलं तसं कर, 20 वर 10 खाली, 10 एक 10, 10 दोन्ही 20, तिरपा गुणाकार केला, 20च आला. येते लक्षात? मग झालं, दोघांनी मिळून जे काही काम केलंय ते काम काय? 20 झाडं लावायचं काम आहे. आणि दोघांचं काम सारखं होतं. मग चला, काय म्हणलंय? एकटा बी ते काम किती दिवसात करल? म्हणजे एकूण काम तर माहित झालंय, पण बी ची जवळ कॅपॅसिटी भेटत नाही तवर तुला सांगता येणार नाही की बी एकटा ते काम किती दिवसात करल. मग चला, माहित झालंय, दोघं मिळून 10 दिवसात 20 झाडं लावतात. दोघं कोण कोण आहे? ती ए आणि बी. ए आणि बी 10 दिवसात 20 झाडं लावतात. तर एका दिवसाला किती लावतील दाद्या? 2. बघ साधा खेळ आहे. 10 दिवसात 20 झाडं दोघं मिळून, तर एका दिवसाला किती झाडं? 2 झाडं. परत हा 20 दिवसाला 20 झाडं लावतोय. कोण आहे? एकटा ए. कोण आहे? एकटा ए. 20 दिवसाला 20 झाडं लावतो. तर एका दिवसाला किती झाडं लावणार? ए. मग त्यानं पुढे जाऊन म्हणलंय काय? बी ते काम एकटा किती दिवसात करल? आता बीच कॅपॅसिटी माहित नाही, पण घाबरायचं कारण नाही. तुला एक गोष्ट माहित आहे. काय गोष्ट माहित आहे? ए आणि बी दोघं मिळून 2 झाडं लावतात. मग ही दोघच नाही ना, ए आणि बी. त्यातला ए चा वाटा मला माहित आहे, एक आहे. ठीक आहे, ही जी काही 2 झाडं लावलेत त्यातला ए चा हिस्सा एक आहे. मग राहिलेला वरचा कुणाचा असेल? बी चा. दोघांची मिळून कॅपॅसिटी 2 आहे, त्यात ए ची कॅपॅसिटी 1 आहे. तर राहिलेली एक कुणाची असणार आहे? बी ची. म्हणून बी काय करतो? एका दिवसाला 1 झाड लावणार आहे, म्हणजे जी कॅपॅसिटी झाली. मग चला या पुढं, एकटा बी म्हणलंय. मग एकटा बी एका दिवसाला 1 झाड लावणार. एक कुठनं आलं? इथनं. मग एका दिवसाला 1 झाड लावणार. लावायचे किती दाद्या? 20. मग एका दिवसाला 1 झाड तर 20 झाडं लावायला किती? 20 दिवस. 1 झाड एका दिवसात तर 20 झाड 20 दिवसात. मग झालं. मग एकटा बी ते काम किती दिवसात करणार दाद्या? 20 दिवसात. डी फॉर दिलजले. ओके. नेक्स्ट, पुढचा सेम क्वेश्चन आहे. बघ काय म्हणलंय? ए आणि बी मिळून एक काम 18 दिवसात करतात. पुढे जाऊन काय म्हणले? एकटा ए ते काम 45 दिवसात करतो. तर विचारले एकटा बी ते काम किती दिवसात करत? ठीक आहे, परत तोच विषय, काळकामचा कोणताही प्रश्न आला र आला, काय सांगितलं? 2 गोष्टी माहित पाहिजे त्या.
पहिली गोष्ट ही जी कोण माणसं आहे ती त्यांची कॅपॅसिटी आणि त्याच्या अगोदर एकूण काम म्हणजे त्यांनी काय काम केलंय ते. ओके झालं. मग आता 18 आणि 45 हे बी दोघं मिळून काय करतात 18 दिवसात काम करतात आणि एकटा येते काम किती दिवसात करतोय 45 दिवसात. मग आता ह्या दोघांनी केलेलं काम सारखं आहे पण माहित नाही. मग कसं काढायला सांगितलं तुला लसावी घ्यायचा घे 45 वर आणि राहिलेला 18 खाली आणि तुला सांगितलं जेवढं कटतं तेवढं काटायचं. 9चा पाडा येतो तुला 9 दुनी 18 9 5 45 बरोबर आहे का. मग झालं. आता 5 आणि 2 ला परत भाग जातोय का दाद्या अजिबात जात नाही. मग तिरपा गुणाकार करायचा 45 दुनी 90 किंवा 18 पंचे काय असते 90. मग झालं ते एकूण काम आहे 90 झाडे लावणे. आता काय जण हळूच म्हणते सर ते झाडं कुठं लावायचं काय दिसना झाले झाडाचं तुम्ही कुठलं. मी काय बोललो 90 भाग काम आहे. मग ते 90 झाड असतील 90 बर 90 सुद्धा नाही ते 90 भाग म्हणजे 90 युनिट म्हणतो आपण त्याला. मग 90च्या पट्टीमध्ये काहीतरी काम केले असं समजायचं. असं समज तुला हाताळायचं तर माहितच आहे ना. असं समज दोघं मिळून 90 चपात्या हाणत्यात ते तुझ्या आवडीचं आहे तू ते समज. ठीक आहे. इथं जरा एकतर गरमीनं माणसं जायले म्हणून आपण म्हटलं झाडे जगवा आणि झाडे लावा आणि जगवा. बघा मग काय झालं ए आणि बी दोघं मिळून ते काम 18 दिवसात करतात म्हणजे 18 दिवसात 90 झाडं लावतात. तर एका दिवसाला किती झाडं लावतील र साधा हिशेब आहे 18 दिवसात 90 झाडं तर एका दिवसाला 18 पंचे ही जी तिरप असतं ना तेच येतं. आणि हा 45 दिवसात 90 झाडं तर एका दिवसाला किती झाड लावणार 2. पण त्यानं म्हणले एकटा बी. मग आता बी ची कॅपॅसिटी माहित पाहिजे. मग ती कशी माहित होणार बघ ए आणि बी दोघं मिळून 18 दिवसामध्ये 5 म्हणजे दोघांची कॅपॅसिटी किती आहे 5. 18 दिवसामध्ये 90 झाडं पण कॅपॅसिटी 5 आली ना 18 दिवसात 5 नाही 18 दिवसात 90 झाडं लावतो तर कॅपॅसिटी आली 5. मग आता हे 5 दोघं जण आहेत ए आणि बी त्यातला ए चा वाटा मला माहित आहे त्यात 2 आहे. मग 5 मधनं जर ए च्या वाट्याला 2 गेलं तर बी च्या वाट्याला किती येणार आहे. म्हणजे जी काही दोघं मिळून एका दिवसाला 5 झाडं लावतात त्यातली 2 झाडं ए लावते. मग राहिलेली 3 झाडं कोण लावणार आहे बी लावणार आहे. मग चला आलं की एकटा बी काय करणार एका दिवसाला एकटा बी ची कॅपॅसिटी आली 3. मग एकटा बी एका दिवसाला 3 झाडं लावणार. लावायचे किती 90. मग झालं की 3 झाडं लावायला 1 दिवस तर 90 झाडं 3च्या पाड्यात 90 कधी येतं 3 त्रिक 9 वरचा 1 0 म्हणजे 3 जर 30 ला गुणलं की 90 येतं. तर भावड्या 1 ला पण 30 नच गुणायचं कारण गुणोत्तर आहे ते त्या पट्टीतच असतं. मग ह्याला पण 30 न गुणायचं 30 दिवस म्हणजे काय झालं एकटा बी ते काम किती दिवसात करणार आहे 30 दिवसामध्ये. कुठे आहे भावड्या बी फॉर बजरंगबली की जे. नेक्स्ट बघा आता काय दिले ए एक काम 10 दिवसात पूर्ण करतो तेच काम बी 12 दिवसात आणि सी 15 दिवसात. आता भावड्या 3 जणांचं आले मग सूत्रवाले कोमात बघ काय दिले एकटा ए ते काम काय करतोय 10 दिवसात करतोय बी 12 दिवसात आणि सी 15 दिवसात. परत तोच विषय ह्या तिघांनी केलेलं काम कसं आहे भावड्या सारखं आहे. मग सारखं आहे तर काहीतरी मानायला लागते आणि काही पण नाही मानायचं लसावी मानायचा. मग आता 10 12 आणि 15चा लसावी कसा काढायचा बघ लक्ष दे. हे 10 12 आणि 15 आता काय करणार मोठी संख्या 15 आहे 15 ला 10 न जातो ना 12 न जातो. मग अशा वेळेस काय करायचं तुझ्या आवडीच्या कुठल्या पण 2 संख्या उचलायच्या. मग मी काय करतो 15 आणि 12 घेतो आणि ह्याला जेवढं कटतं तेवढं जसा दोघांचा काढतो तसा ह्या दोघांचा काढून घे. 3 चौक 12 3 5 15. आता 5 आणि 4 ला परत भाग जातोय का अजिबात जात नाही. मग तिरपा गुणाकार कर 12 पंचे 60 किंवा 15 चौक 60. आता हा जो लसाव्याला आत्ता सध्या तरी ह्या दोघांचा आहे फक्त आलेल्या लसावीला राहिलेल्या संख्येनं भाग जातोय का बघायचं. जातोय का द्या जातोय म्हणून ह्या तिघांचा लसावी किती झाला 60. म्हणजे असं समजा ह्या तिघांनी केलेलं जे काही काम आहे ते 60 झाडे लावण्याचं काम होतं. मग झालं. आता प्रत्येकाची कॅपॅसिटी काढायची म्हणजे कसं हा 10 दिवसात 60 झाडं लावतो तर एका दिवसाला किती लावत असेल 6. हा 12 दिवसाला 60 तर एका दिवसाला 12 पंचे 60
आणि हा 15 दिवसाला 60, तर एका दिवसाला किती झालं दाद्या? 4. मग आता म्हणलंय तेच काम तिघं मिळून, आता बघ दाद्या, आता तेच काम एबीसी, तिघं म्हणजेच काय? एबीसी. मग जेव्हा तिघे मिळून एकदम वावरात सोडली जातील, मग काय करतात? कुस्ती. अरे झाडं लावाय पटवले त्यांना, अनामारी नाही. मग चला, तिघे मिळून एका दिवसाला काय करणार? हे जी 6 झाडं, हे जी 5 झाडं, हे जी 4 झाडं, तिघांची मिळून 6 आणि 5 11 आणि 4 किती झालं? 15. मग तिघं मिळून एका दिवसाला 15 झाडं लावणार. लावायचे किती? 60. मग साधा सोपा हिशेब आहे. तिघं मिळून जर एका दिवसाला 15 झाडं लावतात, तर 60 झाडं लावायला किती? 15 चोक बघ की. 15च्या पाड्यात 60 कधी येतं? 4 न गुणल्यावर. मग ह्याला पण 4 न गुणायचं दाद्या. मग काय झालं? 4 दिवस. मग तिघं मिळून ते काम काय करणार? 4 दिवसामध्ये. मग कुठं दिलंय? परत इथं आले बी फॉर बाहुबली. येते लक्षात? हे लसाईवाला जरा विषय बघून घे. म्हणजे आता हे जवळपास दिसत नाही, तर काही जण म्हणले सर मला लय जड जाते. थोडं आपण लसाई मसाई घेणार, तेव्हा खास करून प्रॅक्टिस घेणार, तेव्हा तुला मजा येणार. आता तात्पुरतं मग 10चा पाडा बोंबल, 15चा आणि 12चा, तिघांच्या पाड्यामध्ये 60 आहे. पण मी सांगितलं आधी ह्या दोघांचा काढून घेतला आणि आलेल्या लसावीला हे ना. आता काही जण म्हणले जर समजा ह्याला भाग नसता गेला, हिथं काय 10च्या जागी समजा 18 दिलं असतं, तर मग काय केलं असतं? हे 60 आणि मग खाली इथं 18 घेऊन कापाकापी केलं असतं आणि मग जे काय आलं ते तिघांचा आला असता. येते लक्षात? पुढं आता एबीसीच्या जागी रवी, अवी आणि दिनू, मोर्याचा नाही. बघ, आपल्याला एकच माहित आहे, गणपती बाप्पा मोरया. तसला दिनू बिनू नाही. मग काय झालं? काय झालं? रवी, अवी आणि दिनू एक काम अनुक्रमे म्हणले ना. अनुक्रमेचा अर्थ काय असतो? क्रमानुसार. म्हणजे रवी पहिला आला तर पहिली किंमत रवीची, अवी दुसरा आला तर दुसरी किंमत अवीची, आणि दिनू तिसरा आला तर दिनूची किंमत 24. मग चला, रवी थांबा जरा, आपण काय करू, पेन बदलू जरा, आहे का नाही? इंटरेस्ट येईल असं जरा. बघ, रवी, अवी आणि दिनू काय म्हणले? 16. अवी 18 दिवसात आणि हा 24 दिवसात. आता लक्ष दे, म्हणजे ह्यानं 16 दिवसात, ह्यानं 18 दिवसात आणि ह्यानं 24 दिवसात केलेलं काम सारखं आहे. मग आता काम काहीतरी काढायचं, म्हणजे लसावी काढायचं ना. आता मी लसावी कसा काढतो बघ, लक्ष दे जरा. आता एक काम करू आपण, कुठल्या पण 2 संख्या उचलूया. मग ह्या 2 घी, ह्या 2 घी, ह्या 2 घी. तुझ्या कुठल्या पण आवडीच्या त्या दोघाला उचलायचं. त्या दोघा नाही, त्या दोघीला उचलायचं. संख्या दोघी असतं का? त्या दोघा संख्या काय म्हणायचं? म्हण दोघी, म्हण दोघं, म्हण घ्या दोघीला या. मग 24 आणि 18 आणि भावड्या, जेवढं कटतं तेवढं काटायचं. आता या दोघाला किती न कापू? आता 2 म्हणला तर बघ, मग दिवसभर बारका चाकून असं कापत बसतो का? एकदम मोठा हत्यार घ्यायचं, एक गाव 2 तुकडं. मग चला, 6 18, 6 चोक 24. आता 4 आणि 3 ला भाग जाते का? अजिबात जात नाही. मग 18 चोक किती असते? 72. तर हा 72 जो लसावी आला दाद्या, फक्त आणि फक्त 18 आणि 24 आहे. आता त्या 16चा काही विषय नव्हता, म्हणून आलेल्या लसावीला परत 16 भागायचं. आणि आता तुला 16चा पाडा नाही, 8चा तर येत असेल. मग 8 न कापचल, कारण 16 72 ला भाग जात नाही. मग काय झालं? 8 दुनी 16 आणि 8 9 काय असते? 72. आता मला सांग, 9 आणि 2 ला परत भाग जातोय का? अजिबात जात नाही. मग तिरपा गुणाकार कर, 16 9 144 किंवा 72 दुनी 144. तर ह्या तिघांनी केलेलं काम सारखं आहे आणि ते काय आहे? 144. मग चला बघा, मग हा काय करतो? 16 दिवसात 144. 16च्या पाड्यात 44 कधी येतं? 144. 9 16 9 म्हणजे रवी 16 दिवसात जर 144 झाडं लावत असेल, तर एका दिवसाला किती लावतो? 9. हा 18 दिवसात 144, तर एका दिवसाला 18 8 असतं ना. आणि हा 24 ची 6 पट येते बघ दाद्या. इथं नाही, पण हे तू करून बघ. 144 ला जर 24 न कापलं तर 24 संग येते. अजून सोपं, 4च्या पाड्यात 4 कधी येतं? 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 25, 4 संग 24. आणि मग करून बघायचं. 20 ची 6 पट 120 आणि 4 ची 6 पट 24. दोन्ही जोडले की 144 होते, म्हणून 6 पट आहे. मग चला, आता ही जी लसावीचा विषय तो घेतो साईडला. ठीक आहे. मग बघ आता काय म्हणलंय? हा,
तिघं मिळून ते काम किती दिवसात करतील? मग तिघे मिळून एका दिवसाला किती? आता सारखं सारखं खेळत नाही बसायचं, डायरेक्ट करायचं. 9 8 किती असतंय? 17 आणि 6 किती झालं? 23. एका दिवसाला 23 आणि करायचंय किती? 144. बावड्या 23 ने 144 ला भाग जात नाही, म्हणून आता दिवस काढायचा डी म्हण आणि तिरपा गुणाकार कर, म्हणजे डी गुणले 23 आणि 144 एक 144. अशा वेळेस काय करायचं? डी ची किंमत काढायची, डी ला इथं लिही आणि दोन किमती कुणीकडे पण असू दे, इकडं असू दे ना इकडं गुणाकारात लिहायचे. 144 एक 144 आणि दाद्या 23 ने ह्याला भागायचं. एकटा राहिलेला भागाकार, दोन संख्या गुणाकारात, एक संख्या भागाकारात. ठीक आहे. मग आता जरा थोडं ऑप्शन कडे नजर फिरव. 23 न 7 खाली बघ इथं 8 आले, मग 8 तर हे तर ऑप्शन येणारच नाही. 23 न बघतोय म्हणल्यावर छेदात 23 आलं पाहिजे, कारण 23 ला दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही. मग हे पण नाही, मग ह्या दोघांपैकी एक उत्तर आहे. मग मला सांग, 23 न जर 9 चा जर भाग लावला तर लय मोठं व्हायला लागले ना. 23 9 9 दुने 18 9 3 27 207 होते. 23 9 207 असतं, म्हणून हा पण ऑप्शन कटला. मग उत्तर काय आलं? बी फॉर बजरंग बली की जय. काय जर म्हणले सर तू काय तर जुगाड फुगाड केला, आम्हाला पेपरात कळलं पाहिजे, मग पेपरात कुठायचं, मग काय करणार? 9 आहे 6 आहे 8 आणि 3 वाला कट कर, कारण 23 न बघतोय 3 कसं काय येते? कारण 23 ला दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही, म्हणून 23च छेदात आलं पाहिजे. येते लक्षात? म्हणून आता मी काय करतो, एक तर 23 गुणिले 9 असणार किंवा 23 गुणिले 6 असणार. मग जरा थोडी अक्कल असले तर जमते. हे दोघांचा गुणाकार 6 गुणिले 20 120 असतं, 6 3 18 बरोबर होते, म्हणजे ह्याची 6 पट होते. 23 संघ किती असतं? 138 बरोबर आहे का? मग ह्यातनं 138 गेल्यावर किती राहते? 6 आणि छेदामध्ये आहे असं 23. उत्तर काय आलं? बी. ओके. नेक्स्ट. आता इथं गंमत, जसं दोघांच्या बाबतीत चालतं, ए आणि बी दोघं मिळून काम केले आणि ए न काम केलं आणि बीचं विचारलेलं, तसं तिघांच्या बाबतीत कसं होतं बघ. आता लक्ष दे, काय म्हणतंय? ए बी सी तिघं मिळून एक काम 12 दिवसात करतात. तिघांचं काम दिले. आता सूत्रवाली कोमातच आहे ती बाबा. ठीक आहे. आता इथनं पुढे आता चालू झाला कार्यक्रम. बघ, ए बी सी, पण आपला पॅटर्न तोच आहे, अजिबात नाही, पॅटर्न बदलणार नाही. पॅटर्न तोच जो सांगितला तो. काय? ए बी सी तिघं मिळून एक काम 12 दिवसात करतात. पुढे जाऊन म्हणताय एकटा ए 30 दिवसात करतो आणि एकटा बी तेच काम 40 दिवसात करतो. तर एकटा सी ते काम किती दिवसात करेल असं म्हणलंय. परत तोच विषय, मी काय सांगितलं? काळकामचा प्रश्न आला र आला. तुला दोन गोष्टी माहित पाहिजे त्या. पहिली कोण? एकूण काम. दुसरी इथं जी माणसं काम करतात त्यांची कॅपॅसिटी. ठीक आहे. मग आता काय एकूण काम काय तर मानण्यापेक्षा आपण 40 आणि 30 चा लसावी घेऊ, त्यात 12 पण येणारच आहे. मग 40 आणि 30 चा लसावी तुला माहित आहे 120. कसा? 40 वर 30 खाली, 0 0 कटला म्हणजे 4 आणि 3 आलं, तिरपा गुणाकार कर, 0 कापला म्हणजे 10 न भागलं, 10 त्रिक 10 चौक 40. मग आता तिरपा गुणाकार कर, 40 गुणिले 3 किती असते? 120. पण हा 120 लसावी फक्त 30 आणि 40 आहे. मग आलेल्या लसावीला राहिलेल्या संख्येनं भाग जातोय का बघायचा. मग बाहेरच्या पाड्यात 120 असतं या, म्हणून ह्या तिघांनी केलेलं काम सारखं आणि काय असणार आहे? 120. मग चला, त्यानं सी चं विचारलंय तर सी ची कॅपॅसिटी माहित पाहिजे, पण माहित करून घेऊ कशी बघ. ए बी सी 12 दिवसात 120 काम करतात, तर एका दिवसाला किती कराल र? 12 आणि 10. हा 30 दिवसात 120, तर एका दिवसाला 4 आणि हा 40 दिवसात द्यायचं राहिलं बघ. 40 दिवसात 120, तर एका दिवसाला किती झाला? 3. आता बघ, तिघांची कॅपॅसिटी किती आहे? 10. त्यात ए ची कॅपॅसिटी किती आहे? 4 आहे. बी ची किती आहे? 3 आहे. मग सी ची कॅपॅसिटी काढायची आहे. मग झाले की बावड्या, ए बी सी तिघं मिळून एका दिवसाला 10 झाडं लावतात. असं 12 दिवसाची 120 झाडं. मग ही तिघ जण आहेत ना, कोण कोण आहे? ए बी आणि सी. त्यातली ए ची ह्या 10 मध्ये ए चा वाटा 4 आहे, ह्या 10 मध्ये बी चा वाटा 3 आहे. मग 10 मधनं 4 आणि 3 7 गेल्यावर सी चा वाटा किती आला बावड्या? 3. म्हणजे सी ची कॅपॅसिटी माहित झाली. मग चला, एकटा सी काय करणार आहे? एका दिवसाला 3 झाडं लावणार आहे.
लावायचे 120. मग आता तू हिशोब करून सांग मला, जर समजा एखादा माणूस एका दिवसाला 3 झाडं लावत असेल तर 120 झाडं लावायला किती? 3 चोक 12 कर की. 3 चोक 12 आणि वरचा 0 म्हणजे 40 पट आहे. मग ह्याची पण 40 पट करता द्या. मग तिघं मिळून ते काम किती दिवसात करणार आहे ती? 40 दिवसात. परत बी आलं, बी फॉर बाहुबली. नेक्स्ट. आता इथनं पुढं जरा लक्ष द्या, काय काय हे तसंच आहे. जरा काय दिले बघ, अ ब क तिघं मिळून एक काम 4 दिवसात करतात. त्यातला अ 10 दिवसात करतोय, एकटा ब 12 दिवसात, तर एकटा क किती दिवसात करेल असं म्हणलं या. येते लक्षात? तर बघ, अ ब आणि क, अ ब क तिघं मिळून एक काम किती दिवसात करतात? 4 दिवसात. त्यातला एकटा अ किती दिवसात करतोय? 10 दिवसात. आणि एकटा ब 12 दिवसात. तर बोंबालय काय, क स्वतंत्रपणे एकटा क ते अक्कच्या अक्क काम किती दिवसात कर. बघ आता द्या, तिघांच्या ग्रुपचं काम हेचं 4 दिवसाचं, हेचं 10 दिवसाचं आणि हेचं 12 दिवसाचं काम कसं आहे? सारखं आहे. मग सारखं आहे तर काही पण मानू नको. सांगितलं लसावी घे. मग लसावी घेताना जरा हलक्या फुलक्या संख्या दिसल्या तर सांगितलं मोठीला धरायचं. मग या मोठीला धरल्यावर 4 न 12 ला भाग जातो या. मग 10 आणि 12चा लसावी आता पाठ झाला तुला. किती असतो? 60. मग चला, मग अ ब क तिघं मिळून 4 दिवसात 60 काम करतात, म्हणजे 60 झाडं लावतात. तर एका दिवसाला 15 चोक 60 असते का रे? बघ की, 4 एक 4 आणि 4 पंचे 20 येते की 15. परत अ 10 दिवसाला 60 तर एका दिवसाला किती? 10 सण. आणि हा 12 दिवसाला 60 तर एका दिवसाला 12 पंचे 5. मग त्यानं एकटा क म्हणले म्हणजे क ची कॅपॅसिटी काढायची. हो, कितनं भेटते या? कशी भेटते बघ, अ ब आणि क, अ चा वाटा 6 आहे, ब चा वाटा 5 आहे आणि तिघं मिळून 15 आहे. मग 15 मधलं 6 आणि 5 11 गेल्यावर क च्या वाट्याला किती आलं बावड्या? 4 आलं. मग चला, एकटा क, एकटा क काय करणार आहे? एका दिवसाला 4 झाडं लावणार आहे. लावायचे आहेत किती? 60. मग आता जरा थोडा हिशेब कर की लगा. एका दिवसाला जर 4 झाडं लावतो तर 60 झाडं लावायला किती? 15 दिवस. कसं? बघ, 4 एकी 4 राहिलं 2, 4 पंचे 20, 15 पट आहे. ह्याची पण 15 पट कर. तर एकटा क ते काम 15 दिवसात करणार आहे. ए फॉर आशिक. ओके. संजना आली रे. बघ काय म्हणते संजना, एक काम 15 दिवसात करते आणि रवीना, टंडन नाही, दंडन, रवीना तेच काम 20 दिवसात करते. जर रवीनानं 8 दिवस काम केलं तर उरलेलं काम संजना किती दिवसात करेल? आता मी मागाई धरणं काय म्हणत होतो, जे फॉर्म्युला मॅन आहेत ते जर फॉर्म्युला लावलं तर त्यांना दुखणार. इथनं पुढं दुखायला चालू झालं, दुखणारे प्रश्न चालू झाले. त्यामुळं ज्या पोराने आतापर्यंत लेक्चर इमानदारीनं बघितलेलं आहे, व्यवस्थित समजून घेतलेलं आहे, त्याला इथून पुढं मजा येणार आहे. ज्यानं मी सांगताना डोक्यात असायच्या यायला फॉर्म्युला बरा होता, हे काय तर लावतंय असं तसं, गुणाकार केला, खाली बेरीज केली, वजाबाकी केली, खाप 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 उत्तर कळन तुला पुढं खाप खाप खाप. येते लक्षात? त्यामुळं ही मेथडचा फायदा काय माहितीये का मित्रा? कन्सेप्टला धरून जायचं. साध्या सोप्या गोष्टी सांगितल्या, 2 गोष्टी माहित पाहिजे त्या, एकूण काम आणि काम करणाऱ्या लोकांची क्षमता. बघ आता, ही जी संजना आहे, संजना ते काम किती दिवसात करते? 15 दिवसात. आणि रंजना नाही दादा, रवी नाही, मग ते रवीना ते काम किती दिवसात करते? 20 दिवसात. आता त्यानं पुढं काय म्हणलंय ते नंतर बघू. पहिलं आपलं काम काय? एकूण काम आणि आपलं काम काय ते बघा. त्यांनी काय केलं ते नंतर बघू. आपलं काम काय? ह्यांचं एकूण काम किती होतं ते काढायचं आणि त्यांची कॅपॅसिटी. मग चला, 15 आणि 20 चा लसावी आता पाठ झाला तुला. 60 आहे. कसा काढायचं सांगितलं. 20 वर 15 खाली कापून टाक. जेवढं कटतं तेवढं काटायचं आणि शेवटी कटलं नाही पाहिजे, तिरपा गुणाकार कर, येतंय. मग 60 झाडे लावण्याचं काम आहे समज. मग संजना
15 दिवसामध्ये 60 झाडं लावते तर एका दिवसाला किती र 15 चोक. आणि इकडं रंजना, अरे रंजना कुठे आहे बघते, संजना, रंजना, अंजना, बस रवीना. तर रवीना 20 दिवसामध्ये 60 तर एका दिवसाला किती 3. मग आता काय म्हणलंय त्यानं, रवीनानं 8 दिवस काम केलं. आता त्यानं मला सांगा पूर्ण गणितात असं कुठं म्हणलंय का दोघी जण कामाला सुरुवात एकत्र केली, अजिबात नाही म्हणलं. म्हणजे कामावर एकटी रवीना आलती, रवीना एकटी कामावर आली आणि किती दिवस कुठून गेली आपलं काम करून गेली 8 दिवस. मग 8 दिवस काम केलं आणि गेली आणि राहिलेल्या कामाला कोण आली संजना. तर या संजनानं राहिलेलं काम किती दिवसात केलंय असं म्हणलंय. आता काम राहिलं किती हे काढायसाठी काम झालं किती ते काढणं लय गरजेचं आहे. मग ते कसं कळतं बघ, ही जी रंजन आहे हे एका दिवसाला किती करते सांगितलंय. होय सॉरी इकडं संजनाकडे गेलं का बॉट. रंजना एका दिवसाला 3 झाडं लावते. मग एका दिवसाला 3 असं तिनं 8 दिवस काम केलंय. मग 8 दिवसाची किती झाडं लावली असती बाबा 8 त्रिक 24. बघ की हे जी तिप्पट तर हे जी तिप्पट किंवा अशी आठपट तर अशी आठपट. म्हणजे रंजनानं काय केलं सुरुवातीला 24 झाडं लावली. एकूण काम किती होतं बावड्या 60 झाडं लावायचं, त्यातलं 24 झाडं लावून झालेले आहेत. मग काम शिल्लक किती आहे बावड्या 60 झाडं लावायची होती त्यातली 24 झाडं लावून झाली, शिल्लक किती राहिलं 36. मग आता हे 36 झाडं लावायला कोण येणार आहे, कोण येणार आहे संजना. इथं दिलंय की रंजना गेली आणि संजना आली. मग संजना तुला माहित आहे एका दिवसाला किती झाडं लावते 4 आणि लावायचे आहेत किती 36. आता शिल्लक राहिलेलं काम म्हणले सगळं नाही. मग चला 4च्या पाड्यात 36 कधी येतं 9 पट आहे. मग ह्याला पण 9 न गुणायचं तर 9 दिवसामध्ये. तर संजना राहिलेलं काम किती दिवसात करणार बावड्या 9 दिवसात. कधी कधी म्हणतात दोघींनी मिळून किती दिवस काम केलंय तर 8 आणि 9 17 दिवस. पण तसं नाही विचारलं, काय म्हणते उरलेलं काम संजना किती दिवसात करल 9 दिवसात. परत बी फॉर बुलाव रंजनाला, कुणाला नाही. पुढं नेक्स्ट काय म्हणले सेम तसाच प्रश्न. एक्स हा एक काम 25 दिवसात करतो, वाय तेच काम 30 दिवसात करतो. एक्स न 15 दिवस काम केलं व तो सोडून गेला तर शिल्लक काम वाय किती दिवसात करतो. सेम क्वेश्चन आहे का. मग फॉर्म्युला मेन कोमात आमचा भाव जोमात. लक्ष दिल्यावर प्रॅक्टिस केल्यावर त्याला अंडरलाईन कर. मग काय एक्स एक काम 25 दिवसात करतो आणि एक्स न जे 25 दिवसात काम केले तेच काम वाय किती दिवसात करायचा 30 दिवसात. मग आता ह्या दोघांनी केलेलं काम सारखं आहे. मग काही पण मानू नको, ह्या दोघांचा लसाई घे आणि लसाई कसा घ्यायचा आता तू पाठ केलं दाद्या. मोठी संख्या वर बारकी संख्या खाली, जेवढं कटतं तेवढं काटायचं. 5 5 5 मग 30 5 किती असतं 150 किंवा 25 किती असतं 150. मग ते एकूण काम मी काय म्हणलं 150 झाडे लावणे. ठीक आहे. मग आता बघ आता सांगितलं तिरपतेच आहे. एक 25 दिवसात 150 झाडं लावतो तर एका दिवसाला 25 संघ होईल का नाही. आणि हा 30 दिवसामध्ये 150 तर एका दिवसाला किती 30 5. ओके. मग आता त्यानं काय म्हणले एक्स ने 15 दिवस काम केलं म्हणजे कामावर एकट्या सुरुवातीला एक्स आला आणि एक्स तिथं 15 दिवस कुठून नाही 15 दिवस काम करून गेला आणि राहिलेलं काम करायला वायला बोलवलं तर वायनं राहिलेलं काम किती दिवसात केलं असं म्हणलं. या त्यानं जसं म्हणलंय तसं केलंय, माझ्या मनाचं काही सुद्धा केलं नाही. मग चला एक्स एका दिवसाला किती झाडं लावायचा 6. असं किती दिवस झाडं लावून गेला 15 दिवस. मग एका दिवसाला 6 तर 15 संघ किती असते 90 म्हणजे 90 झाडं एक्स न लावली. लावायची होती किती 150. मग 150 मधनं 90 गेल्यावर किती राहते दाद्या 60. मग ही 60 झाडं कोण लावणार आहे वाय. आणि आता तुला माहित आहे वाय एका दिवसाला आता किती लावतोय 5. लावायचे किती 60. मग जरा थोडं लक्ष दे 5 ला जर 12 पंचे 60 असतं नाही दिसलं तर काय करणार 5 1 5
5 दुनी 10, मग 12 पट आहे तर ह्याची पण 12 पट करता द्या. मग वाय ते काम किती दिवसात करणार? 12 दिवसात. आणि कुठलं? राहिलेलं. असं तसं नाही, राहिलेलं काम वाय किती दिवसात करणार? 12 दिवसात. याचं उत्तर कुठं आहे द्या? डी फॉर देवसेना. बघा आता जरा थोडं बघा, लक्ष द्या काय बनले. मगाशी एकटे एकटे होते, आता इथं काय झाले सीन बघ. ए एक काम 12 दिवसात करतो, बी 16 दिवसात करतो. दोघांनी 4 दिवस. आता मगाशी एकटे एकटं होतं, पण आता सुरुवातीला दोघ जण एकत्र आले ते. मग चल त्यानं म्हणलंय तसं करायचं, सुट्टी द्यायची नाही. बघ काय होतंय, ए एक काम 12 दिवसात करतो आणि बी तेच काम 16 दिवसात करतो. आता काय ठरले, पहिल्यांदा एकूण काम किती ते काढायचं आणि त्यानंतर त्यांची क्षमता काढायची. चल मग हे नंतर गणित वाचायचं. 12 16चा लसा किती झाला? 48. करून बघ. 16 वर 12 खाली 4 त्रिकम 12 4 चौक 16 तिरपा गुणाकार कर. मग हे 12 चोक 16 त्रिक म्हणजे एकूण काम 48 झाडे लावणे. त्यात ए ची कॅपॅसिटी 4 आहे आणि बी ची कॅपॅसिटी 3 आहे. मग आता त्यानं म्हणलंय तसं करूया. काय म्हणतंय, दोघांनी 4 दिवस काम केल्यानंतर बी काम सोडून निघून गेला. दोघ जण भावा जोडीन आलती, टिकाऊ खोऱ्या घेऊन, फावडं बिवडं घेऊन आले ना तिथं, जोडीन आले असे. आणि दोघांनी 4च दिवस काम केलं आणि 4 दिवस झाले रे झाले. काय झालं? दगा. आता दगाच झाला. कसा? कोण काम सोडून गेलं? बी ना दगा. बी शी बरोबर गेला, आपलं बी तिकडे दुसरीकडे कामाला गेला. मग बी गेल्यावर खाली कोण राहिलं दाद्या? ए आणि बी होते, त्यातला बी कटला, राहिला कोण? मग ए न राहिलेलं काम किती दिवसात केलं असं म्हणलं. चला काम राहिलं किती ते काढायसाठी काम झालं किती हे काढावं लागेल. ते कसं काढतो बघ. ए आणि बी दोघं मिळून 4 दिवस काम करतात. मग मला माहित आहे ए आणि बी एका दिवसाला हे जी 4 झाडं आणि हे जी 3 झाडं दोघं मिळून किती झाडं लावतील दाद्या? 7 लावणार. मग दोघं मिळून एका दिवसाला 7 तर 4 दिवसाची किती? 7 पट आहे तर ह्याची 7 पट कर. नसेल तर अशी 4 पट तर अशी 4 पट. तर दोघांनी मिळून सुरुवातीला 28 झाडं लावली. लावायची होती किती? 48. त्यातली लावली किती? 28. शिल्लक किती? 20. मग आता ही 20 झाडं कुणी लावल्यात? शेवटी उरलेलं काम एकट्या ए न केले. मग ए काय करतोय? एका दिवसाला किती झाडं लावतोय? 4. लावायचे आहेत किती? 20. मग 4च्या पाड्यात 20 कधी येतं बावड्या? 4 पंचे. मग ह्याची पंचे काय असते? एक पंच पंच पंच. मग राहिलेलं काम ए न काय केलं? 5 दिवसात केलं. 5. मग आता कुठं आहे बघितलं? ए फॉर अमरेंद्र. आता कधी कधी काय म्हणतं तर संपूर्ण काम किती दिवसात संपलं तर हे दोन्ही जोडायचं. 5 आणि 4 9 झालं असतं. तर इथं बावड्या उरलेलं काम एकट्या येणं किती दिवसात केलंय? 5 दिवसात. ओके. नेक्स्ट बघ काय दिलंय. ए एक काम 25 दिवसात आणि बी तेच काम 20 दिवसात. आता भावांनो मी हे जे काय सांगतोय हे सांगताना काही लोकांनी माहित नाही काय स्क्रीनशॉट काढले बघितलं का नुसतं कीर्तन ऐकल्या का पेंगत बसला काय माहित लॅबमध्ये. तर भाऊ आज झालेलं ही जी काय आता मी घेतलेली गणित आहे ती ह्याची जर तुला पीडीएफ पाहिजे असेल तर तू काय करणार? टेलिग्राम चॅनलवर जायचं, मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर्च कर. आता काही लोकांचा प्रॉब्लेम आहे की त्यांच्या कंप्लेंट येतात, सर आम्ही ते सर्च केल्यावर दिसत नाही. ते काय प्रॉब्लेम आहे मला त्यातलं काही कळत नाही भावड्या. तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची डायरेक्ट लिंक देतो. लिंक ओपन कर, डायरेक्ट चॅनलवर जातोय आणि चॅनल जॉईन कर आणि ही आजची पीडीएफ डाउनलोड कर. हे जे आधी जे टॉपिक घेतले त्यांच्या पण पीडीएफ तिथं अवेलेबल आहेत. ठीक आहे. तर बघ मग आता काय म्हणलंय. ए एक काम 25 दिवसात करतो, बी तेच काम 20 दिवसात करतोय. आता दोघांनी 5 दिवस काम केल्यावर एक काम सोडून निघून गेला म्हणते. मग बघ आता ते सोडून गेला आला बिला नंतर बघू. आधी काय करायचं?
25 दिवसात आणि 20 दिवसात ह्यांनी केलेलं काम सारखं आहे, म्हणून ह्या दोघांचा लसाई तुला माहित आहे 100 आहे. कसा तुला माहित आहे, आता सारखं विचारू नको. मग 25 दिवसात 100 तर एका दिवसाला किती करत असेल? 4. 20 दिवसात 100 तर एका दिवसाला 5. मग आता त्यानं काय म्हणले, सुरुवातीला दोघांनी 5 दिवस काम केले, म्हणजे एकत्रित ए आणि बी जोडीने आले कामावर. 5 दिवस कुठले आणि 5 दिवसानंतर आता दगा झालाय, पण कुणी केलाय? एनं. ए मेला नाही, गेला दादा, काम सोडून गेला. काय जण म्हणले मेला? मेला कुठं म्हणले दादा? काम सोडून गेला ना. हा, मग ए गेल्यावर खाली कोण राहतं? बी. तर बी न राहिलेलं काम किती दिवसात केलंय असं म्हणलं या. मग आता काम राहिलं किती, त्याच्यासाठी काम झालं किती ते बघावं लागेल. मग ते कसं कळणार तुला? दोघं मिळून एका दिवसाला ए आणि बी म्हणले ना, हे जी 4 आणि हे जी 5 झाडं झाली किती? 9. दोघं मिळून एका दिवसाला 9 झाडं लावतात. तर असे किती दिवस झाडं लावली त्यांनी? 5 दिवस. मग किती झालं? 45. मग सुरुवातीला दोघांनी एकत्रित 45 काम केलं. काम करायचं होतं किती? 100 झाडं लावायचा. त्यात लावली किती? 45. मग शिल्लक किती? 55. आता ही 55 झाडं कुणी लावली दाद्या? एकट्या बीन. मग एकटा बी काय करतोय? एका दिवसाला 5 झाडं लावतोय. लावायचे किती? 55. मग 5 ला कितीने गुणल्यावर 55 येते? 11 5 55. 5 1 5, 5 1 5. मग ह्याची पण 11 पट कर दाद्या. 11 दिवस. मग राहिलेलं काम बीन किती दिवसात केलं? 11 दिवस. म्हणजे उरलेलं काम बी तो 11 दिवसात पूर्ण करेल. मग याचं उत्तर कुठं आहे? परत डी फॉर दिलजले. येते लक्षात? नेक्स्ट. अरे ओके. तर बघा मित्रांनो, आज आपण काळकामध्ये जे काही महत्वाचे गणित आहेत जी बिगर सूत्र न कसं सोडवायचं ह्याच्याबद्दल बघितलं. येते लक्षात? अजून हे जे पुढे बरेच गणित आहे ते पुढे जाऊन आपण बघणारच आहे. जर तुम्हाला मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं आज झालेल्या लेक्चरची जर पीडीएफ पाहिजे असेल, टेलिग्राम चॅनलला जायचं, मॅथ्स बाय सोमनाथ डोंबे सर. ठीक आहे, सर्च कर. नसल तर डायरेक्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देणार आहे, तिथनं जाऊन ओपन कर आणि चॅनल जॉईन कर. आजची पीडीएफ डाउनलोड करून घे. हे जे अगोदर पण असे बरेच टॉपिक घेतलेत. रेल्वे बोट एकदम खतरनाक घेतलाय बावड्या, तू जाऊन तर बघ बिगर सूत्रानं कसे खापा 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 उडल्यात. ते बघायचं असेल तर ते पण जाऊन व्हिडिओ बघ, त्याची पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्या. येते लक्षात? आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून 100% कळवायचं आहे. ठीक आहे, आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.